धनगर समाजाने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं अशी प्रमुख मागणी आहे। दीपक बोराडे यांच्या उपोषणाला अमरावतीतून हा पाठिंबा दर्शवण्यात आलाय। धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी, तसेच जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सोडवावं आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत या मागणीकरता अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर समाज आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय। या ठिकाणी जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या। बोराडेंचं जे उपोषण सुरू आहे त्याला पाठिंबा म्हणूनच आज इथे जिल्ह्यातील सर्व धनगर समाज उपस्थित झालेला आहे। प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या संघटनेच्या वतीनं सरकारचा निषेध केलेला आहे आणि बोराडेंना पाठिंबा दिलेला आहे। धनगर समाजाची ही जी काही मागणी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आहे, पण जाणून बुजून या मागणीला वाटाण्याचा अक्षता लावण्यात सरकार आजपर्यंतचे सरकार एकाही सरकारने आम्हाला न्याय दिला नाही। केवळ काँग्रेसने VJNT मध्ये आम्हाला NT म्हणून समाविष्ट केलं। त्यानंतर STची जी मागणी आहे ती प्रलंबित आहे। मोदींच्या GSTच्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचं मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय। तर मोदींची GST घोषणा ही खोटारडेपणा असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। खासदार संजय राऊतांनी मोदींच्या GST घोषणेवर ही सडकून अशी टीका केलेली आहे। सर्वसामान्य आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू रोज वापरायला लागतात त्या वस्तूवर GST काही तर माफच करून टाकली आहे आणि आता काहीला तर 5% पर्यंत दिली आहे। त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला ट्रॅक्टर आता बघितलं तर 70,000 रुपये कमी झालं। आपण कार बघितल्या त्या 80 हजारांनी या ठिकाणी कमी झाल्या। म्हणजे एक मोठा रिलीफ जे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता, आमचं सरकार हे गरीब कल्याणाकरता आहे। जे सण आणि उत्सव आहेत त्याच्यामध्ये स्वस्ताई वगैरे येणार वगैरे, हा खोटारडेपणा आहे। साधारण 2 लाख कोटीची ही सवलत मोदींनी दिली आहे। साधारण 2 लाख 140 भारतीय नागरिकांना त्याच्यामुळे वर्षाला 1213 रुपयेची स्वस्ताई होणार आहे। म्हणजे त्यांना फायदा होणार आहे किती, आणि महिन्याला 110 ते 120 रुपये, महिन्याला फक्त 110 ते 120 रुपये इतकाच लाभ या क्षणी मिळतो। या सगळ्या व्यवहारात आम्ही बघितलं, आम्हाला अर्थशास्त्र कळतं। हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे 15-15 लाख रुपये आम्हाला दिले असते तर ते अधिक सोयीचं ठरलं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।